नमस्कार, मैं संगमित्रा आप सभी का स्वागत करती हूँ हमारे न्यूज चैनल खबर जनता तक में। अफवाह नहीं हकीकत बयां करते हैं हम। आइए देखते हैं आज की खास खबर। पंतप्रधान असणार नाही आणि मी एक नवीन शब्द दिलेला आहे। संपूर्ण देश 4 तारखेला जसं तुम्ही काही वर्षांपूर्वी डिमॉनिटायझेशन केलेलं तसं 4 तारखेला डिमोदिनेशन करणार आहे। डिमोदिनेशन मग मला प्रश्न विचारतात की मोदीजींनी 25 सभा घेतल्यात महाराष्ट्रात, म्हणते घेऊ देत, उद्या आणखीन घेत आहेत। माझं मत आहे परवा पण घ्या, कारण पंतप्रधान म्हणून तुमच्या या शेवटच्या सभा आहेत महाराष्ट्रामध्ये। आणि मगाशी जे मी तुम्हाला सांगत होतो भाजपच्या भविष्याची चिंता, मी जे बोलतोय खरं की खोटं तुम्ही मला सांगा, कारण 4 तारखेला यांची सत्ता जाणार। भाजपचं काय होणार मला माहिती नाही, पण मोदीजी तुम्ही जर का शब्दाचे पक्के असाल तर तुम्हीच जे सांगितले की 75 वर्षानंतर राजकारणाने निवृत्ती घेतली पाहिजे, 2 वर्षानंतर तुम्ही 75 वर्षाचे होत आहेत, मग भाजपचं काय होणार? आता तुमचा एकच चेहरा आहे, तो सुद्धा चालत नाहीये। मग 2 वर्षानंतर तुम्ही सुद्धा झोडी अडकून गेल्यानंतर जे सगळे धोंडे आहेत ते भाजपवाल्यांच्या पदरामध्ये टाकल्यानंतर भाजपचं काय होणार हा मला प्रश्न पडलेला आहे। असो, या सगळ्या पुढच्या गोष्टी आपल्याला काय करायच्या नाहीत। मला तुम्हाला विचारायला आलोय मी, कारण डोंबिवली हे विद्येचं माहेरघर आहे। ज्या भाषेमध्ये प्रधानमंत्री बोलतायत, मला नकली संतान बोलतायत, हे तुम्हाला मान्य आहे? अगदी भाजपच्या मतदारांना सुद्धा विचारतो, अरे कठीण काळामध्ये जेव्हा संपूर्ण देशात भाजपचे फक्त 2 खासदार होते, अटलजींचाही पराभव झाला होता आणि आपण दोघेही म्हणजे शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष राजकारणामध्ये अस्पृश्य होतो, कोणीच आपल्या सोबत यायला तयार नव्हतं, तेव्हा शिवसेनेने तुम्हाला साथ दिलेली ती शिवसेना तुम्ही आज नकली म्हणताय, हे भाजपला पटते? अस्सल जे भाजपाचे लोक आहेत त्या विचारधारेचे, जे रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये संस्कारित झालेली लोक आहेत, त्यांना हे पटतंय का? आज अनेक अशी कुटुंब आहेत, मला माहिती आहे, मला भेटत असतात, माझ्याशी बोलत असतात आणि मला सांगत असतात की उद्धव जे चालले बरोबर नाहीये, आम्ही कोणत्या दिशेने चाललोय आम्हाला कळत नाहीये, हे असं व्हायला नको होतं। म्हटलं व्हायचं नाहीये, हे तुमच्या लोकांनी घडवलेलं आहे, हे तुमच्या लोकांनी घडवलंय, पण ती संस्कारी पिढी जी होती त्या संस्कारी पिढीबद्दल आज देखील माझ्या मनामध्ये आदर आहे, जरूर आहे, मी उघडपणाने सांगतो। पण आज यांचं जे चाललेलं आहे तळ्यात मळ्यात आणि मग कोणाच्या तरी गळ्यात, म्हणजे एकदा मला नकली संतान बोलायचं, दुसऱ्या दिवशी मला डोळा मारायचा, तिसऱ्या दिवशी परत नकली सेना बोलायचं, म्हणजे त्यांना काय? मी तर प्रामाणिकपणाने सांगतो, मी माणुसकी सोडलेली नाही आणि मी कोणताही टोमणा मारत नाही, पण 10 वर्ष या माणसाने कधी झोपच घेतलेली नाहीये। आपण 2 दिवस नाही झोपलं तर मेंदूला झिंजेण्या येतात, हे तर 10 वर्ष नाही झोपले, काय परिस्थिती झाली असेल? आणि भाजपला, आत्ताच्या भाजपला सांगतो की तुम्ही एवढे निर्दयी होऊ नका, थोडं त्यांना आराम करू द्या। आता त्यांच्या भाषणामध्ये काल आज उद्या काय कळत नाही, म्हणून मी या सरकारला मोदी सरकार नाही बोलत, गजनी सरकार बोलतो। या गजनी सरकारच्या हातात उद्या तुम्ही देश देणार आहात, कारण उद्या कदाचित विसरून जातील, अरे तुम्ही मतदार देशाचे आहात, मला वाटलं पाकिस्तानचे आहात। म्हणजे देवेंद्र फडणवीस त्यांना आम्ही जे काय आता बोलतोय, काय बोललात? मी अक्षय कुमारला एक सांगतोय की अक्षय कुमारजी तुम्ही प्रधानमंत्र्यांचा परत 4 तारखेच्या आत इंटरव्ह्यू घ्या आणि आंबा कसा खायचा विचारलं तसं टरबूज कसं खायचं विचारा। जुड़े रहिए हमारे साथ और देखते रहिए खबर जनता तक। अफवाह नहीं हकीकत से रूबरू कराते हैं। लाइक सब्सक्राइब अवश्य करें। धन्यवाद।